आता 87 सीटाचे भाजपचे निवडून आलेत, तर 50% त्यात इतर पक्षाचे लोक आहेत. पालकमंत्री त्यांचा सत्ता त्यांचे सगळं अपाड केलं. तुम्ही बघा, ज्यावेळी कॉन्टिंग सुरू झाली, प्रत्येक ह्याच्यावर प्रभागात भाजपचे उमेदवार ज्या ठिकाणी ठरवले होते 2,500 एकच फिक्स होता. 2500 आकडा कुठे झाला बघा तुम्ही. 25,000 फिक्स, 2500 फिक्स होता. बाकी तुम्ही कष्ट करा, मत वाढून आणा. 2500 मत आम्ही तुम्हाला कसं द्यायला देतो. या पद्धतीने झालेलं आहे. आता कोण ऐकणार नाही, सगळ्यात त्यांच्या ताब्यात आहे. आता दिवस बघणार आहे. हे पाप देव जास्त ठेवणार नाही. एक कसले राजा महाराज येऊन गेले, अशा लोकांना देवाने संपवलंय. हे पण लोकांना आपल्या एक पिढी येत आहे, या पिढीने देवाने दाखवलंय की तुम्ही बघा अशी परिस्थिती होती, अशी लोक त्रास देतात, असं करतात. पण ह्यांना पण मी संपवतो. ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाला जर पत्रकारांना सहकार्य केलं, नागरिकांना सहकार्य केलं, सगळ्यात त्यांचा आभारी आहे. महानगरपालिकेच्या मध्ये जे आम्ही ताकद दाखवली, 2 नंबरचा पक्ष मी नेहमी बोलत होतो. मी महानगरपालिकेत आम्ही दोन नंबरचा पक्ष ठरलेला आहे. आता सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती हे निवडणूक जाहीर झालेले आहेत. त्या निवडणुकीत जेवढे पंचायत समिती असेल आणि जेवढे जिल्हा परिषद गट असेल, सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवार देणार आहेत. मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं. आणि महानगरपालिकेमध्ये सध्या आम्ही 8 लोकांना उमेदवारी दिली होती. परंतु आज वेळ नाही आपल्याकडे, फक्त 3 दिवस राहिलेले आहेत. पत्रकार बंधूंना आवाहन करतो की आपण जास्त आपण या परिस्थितीत यावं. जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्ष प्रवेश करणार आहे. आणि जिल्हा परिषद मध्ये साधारणतः जशा पद्धतीने महापालिकेत आम्ही आलो, तशाच पद्धतीने जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये आम्ही मुसंडी मारू. दुसरा मुद्दा असा आहे की जे काही लोक नाराज इतर पक्षात, ज्यांना उमेदवार मिळत नसेल, तर आपण 20 तारखेपर्यंत आमचा संपर्क करावं. आम्ही उभी फॉर्म त्यांना देण्यास तयार आहे. आणि आमच्या पक्षाकडून सुद्धा आम्ही 20 ते 25 सीट लढवण्यास तयार आहेत. तर आपल्याला आवाहन करतो की माझा संपर्क करावं. ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन संपर्क कार्यालय, मौलानी चौक या ठिकाणी आपण संपर्क करावा. माझा मोबाईल नंबर 98-222-70-222 या नंबरवर संपर्क करावा आणि ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीनला सहकार्य करावं. आमचे वरिष्ठ निर्णय घेतील याच्यावर. जनतेला कळलेला आहे सोलापूरच्या कोणी गद्दारी केली. हे मीर जफर, मीर सादिकला जे आहे ना, हे जनता सभा देणार आहेत. जनतेला माहित आहे कोण गद्दारी केलेले आहेत. आता मी सुद्धा सर्वांशी लढू शकतो. जे हमारे सब में जो ठरते ना, उनसे लड़ नहीं सकते. असे 8 सीट आले तुमची, किती याव सीट? आमचे 20 टार्गेट होता साहेब. कमीत कमी 15 करणारच आम्ही. वरिष्ठाचा निर्णय घेतील. प्रभाव झाला असं म्हणत नाही मी. आमचं तुझं झालेलं त्या ठिकाणी अवघ्या थोड्या 200 मतांनी आम्ही गेलेलो आहोत त्या ठिकाणी. हा बघा तुम्ही. आणि त्या समाजात राहून समाजाची निष्ठा म्हणतात, समाजासाठी काम करतो म्हणतात, और जाणून बुजून कुणाच्या हात वळून करून उभा केला तुम्ही एका सीट. हा, और अल्लाह मेरा गवाह है, अल्लाह मेरा मतदार दिसत नाही तिथं. सांगितलं तर तिकडे आले नाही काय. हे भाजपवर आरोप आहे माझा. हे बघा ते ठरवलेले आहेत. म्हणजे मशीन मध्ये काय तर गडबड आहे. काय ठरवलं आहे? बहुल एरिया मुस्लिमची कुठे आहे, तिथं भाजपला इमामला सोडा, ज्या ठिकाणी मागासवर्गीय आपल्या माणसाला सोडा, असं ठरवून केले सगळे खेळ. हे लक्षात, भारतीय जनता पार्टीची गेम आहे, गेमच आहे. नेमकं 25 जागा होत. हे बघा, पहिल्यांदा आम्ही लढतो जिल्हा परिषद, पंचायत समिती. आज तक लढलेलं नाही तुम्ही. तो पहिल्यांदा आमच्याकडे एवढे उमेदवार भेटायला नाही ना साहेब. एमआयएम पक्ष हा छोटा पक्ष आहे, परंतु हा देशभर जाणार. आता या देशात एमआयएम आणि भाजपचा राहणार.